जय शिवराय मित्रांनो. शौर्यगाथा चॅनलवर आपण शिवाजी सावंत लिखित छावा कादंबरीचे वाचन करत आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण बघितले की छत्रपती शिवाजी महाराज हे स्वराज्याचा सर्वनाश थांबवण्यासाठी मिर्झा राजा जयसिंगाच्या छावणीत अगदी जड पावलाने तह करण्यासाठी गेले होते. त्यामध्ये महाराजांनी पुरंदर, कोंढाणा, रोहिडा, माहुली, लोहगड असे 23 किल्ले आणि सोबत 4 लक्ष होणांचा मुलूक राजपुतास देऊ केला होता. तर मिर्झा राजाने 50,000 मनसब शंभू राजांना दिली होती. याचे वर्णन मागील व्हिडिओमध्ये आपण बघितले. आता यापुढील भाग आपण बघूया. करे पठारावर पुरंदराच्या पायथ्याशी मिर्झा राजाचा केसरी रंगाचा आलिशान राजपुती शामियाना उभा होता. त्याच्या झालरीदार कनाती वाऱ्याने फडफडत होत्या. समोर तोफ माऱ्याने काळवंडलेला पुरंदर खडा होता. राजपुतांच्या शामियानात हिंदुस्थानी तलम नकसदार गालिचांची बैठक अंथरली होती. जरीबतूच्या झगझगीत खोळी घातलेले लोड मांडले होते. सोनेरी वेलबुट्टींचा एक उंच हुक्का नक्षीदार चौरंगावर ठेवला होता. त्याची पट्टेदार काळी वाळी धुरनळी डाव्या हातात घेऊन मिर्झा राजा बैठकीच्या लोडाला रेलून बसला होता. एका कोपऱ्यात धूपदानातील कानोजी धुपाच्या धुराची वळी वर उठवत होता. मिर्झा राजासमोर खाली मान घातलेले राजे बैठकीवर मांडलेल्या शतरंजाच्या पाटावरील एकमेकांना लागून पसरलेल्या काळ्या-बाळ्या चौकटींकडे एकटक बघत बसले होते. ते चौक त्यांच्या जीवाची घालमेल निरखित होते. निकोलो मनुची हा गोरा साहेब आपल्या मांडीवर पिसे खोचलेले थोराड टोपी ठेवून तिथे आदबीने बसला होता. तो मिर्झा राजांच्या तोफखान्यावरचा अधिकारी होता. शतरंजच्या अक्कलबाज खेळात त्याला चांगलाच रस होता. राजांच्या पापणीकडा लवावल्या होत्या. रात्रभर जागून त्यांनी मिर्झा राजाच्या मुन्शी उदयराज आणि सूरजसिंग कछवाह यांच्याशी तहाच्या वाटाघाटी केल्या होत्या. उत्तर रात्रीला मिर्झा राजाचा 5 कलमी तह मान्य करून त्यावर दस्तखत केले होते. शेल्यात हात बांधून मिर्झा राजांची खालमानेने भेट घेतली होती. या तहाने राजांनी औरंगजेबाला 23 किल्ले आणि 4 लक्ष होणांचा मुलूक देऊ केला होता. हुकूम होईल तेव्हा औरंगजेबाच्या दक्षिण सुभेदाराबरोबर फौजेनिशी मोहिमेवर जायचे मान्य केले होते. तहाची तामील होईपर्यंत शंभू राजांना राजपुतांच्या गोटात ओलीस म्हणून ठेवण्यासाठी म्हणून पोहोचविण्याचे पत्कारले होते. कस्तुरी हरवलेल्या मृगावर रान दवण्याचा उग्रटवास शोधित फिरण्याची पाळी यावी तशीच राजांची स्थिती झाली होती. या अवस्थेत हा शतरंजचा पाठ मांडण्यात आला होता. मिर्झा राजाने पेश केलेल्या तबकातील शतरंजाची सफेद मोहरी राजे आपल्या सडक बोटांनी पटावर मांडू लागले. हत्ती, घोडे, उंट, वजीर पाटावर चढले. वनगायींच्या काळ्या शिंगांची बनविलेली काळीशार प्यादी मोहरी मिर्झा राजाने आपल्या गरगरीत बोटांनी पटावर मांडली. दोन्ही बाजूंचे पट मांडून झाले तरी काही क्षण असेच गेले. उत्तर हिंदुस्थानी बोलीत मिर्झा राजा संतपणे म्हणाला, खेलिये चाल राजासाब. त्यांच्याकडे न बघताच राजे पटावर नजर ठेवून म्हणाले, आप खेलिये राजाजी, हक और दर्जा आपका है. नाही. मिर्झाने पुन्हा एकदा धुराची वळी खोलवर चूस करून बाजूला फेकली. कपाळावरच्या केशरी टिळा चढवीत तो म्हणाला, शतरंज का एक दस्तूरी रिवाज है. सफेद प्यादे फर्जी जनाना होते हैं और शतरंज में पहली चाल रचते हैं जनाने की. काले प्यादे फर्जी मर्दाना होते हैं. जवाब रहता है मर्दानों का. मिर्झा राजे स्वतःवरच खुश झाले. मांडीवर थाप देऊन मनुचीकडे बघत गडगडून हसले. राजांनी चमकून मिर्झा राजाकडे पाहिले. त्यांच्या छातीवरील कवड्याची माळ थरकून उठली. डोळे आग ठिणग्या फेकू लागले, पण ते काही बोलू शकत नव्हते. ती नजर बघून मिर्झा राजा चरकला. डाव्या हातातील नळी बाजूला ठेवून तो लगबगीने म्हणाला, बुरा ना समझो राजा साहब, हमने सिर्फ रिवाज बताया.
आप चाहते हो तो हम खोलते है पहिली चाल. मिर्झा राजाच्या पटावरील सफेद प्यादांना आपल्याकडे घेण्यासाठी आपला हात पुढे केला. त्याचा हात मध्येच फोपून आपल्या पटावरचे एक प्यादे राजांनी पुढे सरकविले. खेळ सुरू झाला. बराच वेळ खेळ चालला होता. राजांचे शतरंजात लक्ष नव्हते. पटाच्या चौकात त्यांना मिर्झा राजाने गिळलेले 23 गड दिसत होते. त्या चौकोनी जखडून टाकलेले शंभूराजे दिसत होते. रुजाम्यावर बसलेला निकोलो मनूची आपल्या लाल नाकावर दाटणारे घामाचे थेंब अधूनमधून रुमालाने टिपत राजे आणि मिर्झा राजे यांची प्यादीमार टक लावून बघत होता. राजांच्या चाली त्याला विचित्र वाटत होत्या. जनाना आणि मर्दाना कितीतरी प्यादी आता पटावरून हटली होती. एका तपकात एकमेकांना बिलगून खेळ बघत पडली होती. खेळ शेवटच्या भरडाव टप्प्यात आला. एकाएकी मिर्झा राजाने कौशल्याने आपला वजीर पुढे घेत सफेद राजाला शह दिला. एक मोहरे आडवे घालून राजांनी तो शह मोडून काढला. खेळ हाताघाईला आला. आता प्रत्येक मोहरे विचाराने हलवायला पाहिजे होते. पुढे काढलेल्या वजीराच्या पाठबळात मिर्झा राजाने आपल्या तिरक्या चालीचा उंट हलविला. राजांच्या सफेद राजाला पुन्हा शाह पडला. बराच विचार करून राजांनी 2.5 घरे छलांग घेणारे आपले दुडक्या चालीचे घोडे आडवे टाकून तो शह पुन्हा मोडून काढला. त्या घोड्याने मिर्झा राजाच्या काळ्या राजाला शह घातला. मनूची एकटक खेळी बघत होता. राजांची घोड्याची चाल त्याला एकदम आवडली. आपल्या टोपीच्या पिसांवरून हातांची बोटे सरासर फिरवीत तो राजे आता आपले घोडे कसे हलवतील याचा मनोमन अंदाज करू लागला. मिर्झाचा काळा राजा राजांच्या एकाच घोडेशहाने पुरापूर कोंडून टाकलेला त्याला स्पष्ट दिसू लागला. राजांनी पुढे टाकलेल्या घोड्याला सफे मारून मिर्झा काढण्यासाठी मिर्झा राजाने आपल्या वजीरावर हात ठेवला. ही एकच चाल खेळता येण्याजोगी उरली आहे असे त्याला वाटले. राजांनाही मिर्झा आता तीच खेळी खेळणार असे मनोमन वाटले. आपले घोडे आपण फुकाबळी दिले अशी चुटपुट लागली. धुराच्या वळ्यांचा एक दमदार झुरका खेचून आपका घोडा छलांग मारके हमारे राजा पर बेमवर से आ गया मगर हकनाक काम आया असे म्हणत मिर्झा राजाने पांढरे घोडे पटावरून पटकन उचलले आणि त्याच्या चौकात आपला काळा वजीर पुढे सरकला. घोडे तपकात टाकले. ते बघताना इतका वेळ शांतपणे शतरंज बघणारा निकोलो मनूची मात्र न राहून पटकन आपल्या टोपीकर भाषेत म्हणाला, ओ नो, इट कांट, वो नहीं मार सकता. मनूचे मिर्झा राजाने तपकात हटविलेले पांढरे घोडे पुन्हा उचलून होते त्या घरात बसविले. मिर्झा राजाचा काळा वजीर मागे हटून त्याच्या पूर्वीच्या घरात बसविला. पटावर दूर एका कोपऱ्यावरच्या घरात असलेला राजांच्या पांढऱ्या उंटाकडे बोट दाखवीत मनूजीने मिर्झा राजाला पटवून दिले की त्या उंटामुळे काळा वजीर जखडबंद झालेला आहे. तो आपला चौक सोडून राजाला शहात टाकत घोड्यावर चाल घेऊ शकत नाही. राजांच्या हातून घोडे असे फेकले गेले होते की त्यांचा एका कोपऱ्यात असलेला राजावर डोळा ठेवणारा उंट आपोआप मोकळा झाला होता. आपल्या तिरक्या मार्गाने मिर्झा राजाचा वजीर त्याने परस्पर जखडबंद करून दाबून टाकला होता. आपल्या कमानबाग भुवया वर चढवीत मिर्झा राजा राजांच्या त्या पांढऱ्या उंटाकडे क्षणभर डोळे ताणून बघतच राहिला. मग निकोलो मनूची आणि राजांच्याकडे हताशीपणे बघत आपल्या दोन्ही मांड्यांवर तळहातांची थाप देत मिर्झा राजे स्वतःशीच बोलल्यासारखा पुटपुटला, बिलकुल दुरुस्त, वो नहीं मर सकता. राजांचा घोडेशह मिर्झा राजाला निखळून काढायला वावच उरला नव्हता. हार मान्य करून त्यासाठी आपल्या काळ्या प्याद्यांचे तबक पालथे घालीत मिर्झा म्हणाला, फतह आपकी हुई राजा साब, हमने शिकस्त ली. दस्तूर म्हणून मिर्झा राजाने आपल्या डाव्या हातातील पुष्कराची अंगठी उतरवली आणि ती राजांच्या पटावर ठेवली. ती खेळातील
फत्तेची रिवाजी शाही बक्षिसी होती. लगबगीने ती उचलून पुन्हा मिर्झा राजाच्या हातात ठेवून राजे म्हणाले, हम हार जीत मामूली मानते हैं राजा जी. इजाजत हो तो मन की एक बात खोल देना चाहते हैं. हा जरूर. मिर्झा राजाला राजे काय बोलणार याचा काहीच अंदाज येईना. त्याच्या कपाळावरच्या केसरी टिळा नकळत आक्रसला. तबकातील आणि पटावरच्या पांढऱ्या सफेद प्यादांकडे राजांनी क्षणभर नजर दिली. ते रंग सतेज उजळपण बघताना त्यांनी आपल्या माँसाहेबांची आठवण झाली. क्षणात मिर्झा राजावर विट्यागत नजर रोखून त्यांच्या डोळ्यात आपल्या बाकदार नाकाचा शेंडा खोल खोल रुतवीत नागफण्यागत ताठ मान ठेवून राजे शांतपणाने म्हणाले, राजाजी, मर्दाना कितना भी बड़ा हो, जन्म लेता है जनाने की कोख में. आणि ते ऐकताना मिर्झा राजाच्या तोंडातली धुराची वळी घशातच अडकली आणि हातातील हुक्कानळी त्याला नकळत घरंगळून बैठकीवर आडवी झाली. मिर्झा राजाच्या आग्रहावरून राजांनी पठाण दिलेर खानाची भेट घेतली. पुरंदराच्या आपल्या किल्लेदाराला गड खाली करून देण्याचा सांगावा धाडून राजे राजपुतांच्या गोटातून यायला निघाले. मागचा पुढचा दोन्ही पायखुर पायबंद्यांनी जखडून टाकलेले घोडे एकटेच हिरव्या कुराणातून रखडत चालावे तशी गत राजपुतांच्या गोटात राजांची झाली होती. दुरून बघणाऱ्याला ते घोडे उमदे वाटते, भरारीचे वाटते, पण रखडत रखडत चालताना त्याच्या शेपटीची होणारी चुळबुळ त्यालाच माहीत असते. मिर्झा राजाने राजांबरोबरच पाठवायची आपली माणसे अगोदरच निवडून ठेवली होती. त्यातील 2 आसमी खाशा होत्या. एक खुद्द त्याचा मुलगा कुंवर किरतसिंग आणि दुसरा उग्रसेन कछवाह. किरतसिंग राजांच्या संगतीने जातीनिशी जाऊन कोंढाण्याचा कब्जा घेणार होता आणि उग्रसेन कछवाह राजांबरोबर थेट राजगडापर्यंत येऊन संभाजी राजांना ताब्यात घेऊन परतणार होता. तहाची तामील होईपर्यंत म्हणजे 23 गडकोट रीतसर मिर्झा राजाच्या ताब्यात पोहोचते होईपर्यंत संभाजी राजे राजपुताला श्रींच्या राज्यांचे जामीन राहणार होते. हा सगळा बनलेला मनसुबा बिलाकसूर पार पाडावा म्हणून धूर्त आणि मुरब्बी असलेल्या मिर्झा राजाने मध्यरात्री आपल्या शामियानात कुंवर किरतसिंग आणि उग्रसेन कछवाह यांना बोलावून घेऊन दोघांना 2 महत्वाच्या सूचना देऊ टाकल्या होत्या. आपल्या बच्चाला कुंवर किरतला त्याने बचावले. कुंवर संभल के रहना, वो सेवाजी है पहाड़ का शेर. आज आपण इथेच थांबतोय. आज आपण बघितले की सुलूक मान्य केल्यानंतर पुरंदराच्या तहाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज आणि मिर्झा राजा जयसिंग यांच्यात झालेल्या बुद्धिबळाच्या डावांचे जिवंत वर्णन लेखकाने केले आहे. कादंबरीतील ही पाने एका ऐतिहासिक आणि भावनिक संघर्षाची साक्ष देतात. या तणावाच्या वातावरणात मिर्झा राजा आणि महाराज यांच्यातील शतरंजचा डाव चांगलाच रंगलेला आहे. हा केवळ बुद्धिबळाचा डाव नाही, तर 2 समकालीन बलाढ्य राजकारण्यांच्या मनातील युद्धाचे प्रतीक आहे. महाराजांचे मानसिक धैर्य, तहाच्या प्रचंड दबावाखाली ढासळून न जाता दाखवलेली बुद्धिमत्ता आणि संयम यांचे हे अप्रतिम शब्दचित्र आहे. आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि शौर्यगाथा या चॅनलला सबस्क्राईब करा. मागील व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तेथे जाऊन तो व्हिडिओ नक्की बघा. जय शिवराय, जय शंभूराजे.